जम्मू काश्मीरमधल्या पहलगाव इथे पर्यटकांवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भातल्या बातमीने 26 जणांचा मृत्यू या हल्ल्यामध्ये झालाय आणि हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये डोंबिवलीतल्या 3घांचा समावेश आहे। डोंबिवलीचे अतुल मोने हे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत। आपले प्रतिनिधी सूरज ओझा सध्या अतुल मोने यांच्या घरापाशी आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। सूरज, अतुल मोने यांच्या घरच्यांशी आपलं बोलणं होऊ शकलंय का? त्यांच्या घरी कोणी आहे का? सध्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे? काही माहिती कळते का त्यांच्याबद्दल? नक्की जेव्हापासून या घटनेची माहिती मिळाली आहे, त्यांचे जे मित्र आहेत आणि जे इतर आजूबाजू राहणारे लोक आहेत ते खूप शॉकमध्ये आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की ही खूप चांगली फॅमिली होती आणि या प्रकारची घटना घडली, त्यांना विश्वास बसत नाही आहे। आपल्यासोबत त्यांचे मित्र आहेत, 15 वर्षांपासून त्यांच्यासोबतच राहतात। सर, आपलं नाव काय? माझं नाव आहे विवेकानंद सामंत। मी डोंबिवली पश्चिम ठाकूरवाडी इथे राहतो। अतुल मोने हे माझे जुने सहकारी आहेत आणि तसेच त्यांची मुलगी आणि माझी मुलगी एकाच शाळेमध्ये म्हणजे डॉन बॉस्को स्कूल डोंबिवली वेस्ट डॉन बॉस्को स्कूलमध्ये शिकत होती। आणि अतुल मोने आणि मी जवळजवळ एकसाथच सकाळी ट्रेनला आम्ही असायचो, कारण ते सेंट्रल रेल्वेमध्ये एक इंजिनियर पदावर होते आणि एक सर्वसाधारण 5:30 पावणे 6च्या दरम्यान आम्ही एकसाथ जायचो। मी BSTमध्ये कामाला आहे आणि संध्याकाळी दुपारची 3:50ची दादरची लोकल, दादरला जी कर्जत फास्ट लोकल येते त्या फास्ट लोकलमध्ये आम्ही दोघं असायचो। आणि डोंबिवलीला उतरल्यानंतर मग सामाजिक ह्या गोष्टीवर आणि नंतर राजकीय गोष्टी यावर त्यांची नेहमी माझ्यावर चर्चा असायची। मग काय त्यांना कुठली वस्तू घ्यायची असेल, त्यांनी नेहमी अतुल मोने ही प्रसन्न व्यक्तिमत्व होतं। कधी त्यांच्या चेहऱ्यावर असं काय म्हणतात त्याला ते टेन्शन नसायचं। टेन्शन असतं प्रत्येक माणसाला, पण ती व्यक्ती नेहमी हसरी, आनंदी, हसमुख चेहरा असायचा। आणि आम्ही फक्त त्या 15 मिनटाच्या आमचं अंतर आहे, डोंबिवली स्टेशन ते ठाकूरवाडी हे 15 मिनटाचं अंतर आहे। त्या 15 मिनटामध्ये आम्ही एक बरेचसे विविध विषयावर आम्ही बोलायचो। आणि नंतर मग त्यांचं घर आले की सांगायचं, चला सामंत आपण उद्या परत भेटू सकाळी 5:30 पावणे 6ला, किंवा ते लवकर निघायचे। आणि ते कामामध्ये एकदम पर्टिक्युलर होते आणि परफेक्ट होते। त्यांना ट्रेन चुकलेलीच आवडायची नाही। मग कधी कधी माझ्याशी ते कामामध्ये होणाऱ्या गोष्टीबद्दल आम्ही गाडीमध्ये चर्चा करायची। एक आठवण तुम्हाला सांगतो, एकदा फर्स्ट क्लासमध्ये ते एक कट डब्यामध्ये बसले होते आणि मी त्याच डब्यात होतो आणि कर्जत लोकल होती। आणि म्हटलं, काय मोने साहेब आज काय जबरदस्त टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही? अहो काय नाही, अहो हल्ली काय कामाची सिस्टीमच नाही राहिली नाही, असं ते सांगत होते। मी बोललो, आज तुम्हाला कधी मी बघितलं नाही हो की तुम्ही चिडताना वगैरे वगैरे। अहो शेवटी काय असतं सामंत, कुठेतरी एक एक्सप्रेस व्हायला वेळ लागतो, मग तो कधीतरी ते म्हणतात ना ज्वालामुखी असं बाहेर येतो। बोलो खरोखर मी आता इतके वर्ष तुमच्याशी येतोय, पण आज पहिल्यांदा तुम्हाला ट्रेनमध्ये एवढ्या मोठमोठ्याने फोनवर मोबाईलवर बोलताना बघितलं। तर म्हटलं, मला अंदाज आला की एखाद्याच मोने साहेबांचा आवाज दिसतोय म्हणून, पण ते मला नाव सामान असंच असतं असे। आणि एक डोंबिवली स्टेशन आल्यानंतर त्यांनी ते बोलले की आता मी माझ्या घरी आले, आता तो सगळा माझा विषय संपला। आणि असे बोलून आम्ही या रस्त्याने जायचो। कधी कधी मला ते सांगायचे, हो बसा रिक्षाने, कुठे जाताय तुम्ही? पण ते त्यांना जास्त करून चालण्याची फार आवड होती आणि उमदं व्यक्तिमत्व, खरोखर प्रामाणिक। सुट्टीच्या दिवशी म्हणजे सुट्टी झाली की फॅमिलीला घेऊन कुठे बाहेर जायचं, चांगलं कुठेतरी फिरायचं, अशी देखील त्यांना सवय होती? हो, त्यांना आवड होती, म्हणजे फिरण्याची वगैरे आवड होती त्यांना। पण ते आता काय मुलीच्या शिक्षणामध्ये परीक्षा वगैरे क्लासेसमध्ये थोडंसं लेट झालं होतं आणि ते असं सांगितलं नाही काश्मीरला जाणं असं नाही, पण ते मी म्हणायचे की सुट्टी पडली की मुलांना हल्ली का असं प्रत्येकांना ते जायचं असतं ना, क्लासेस, प्रत्येकांचे शाळेचे तास हे ॲडजस्ट करावं लागतात। हे बघूनच मुलांना ॲडजस्ट करावं लागतं ना। तर ते एकदा मला म्हणाले होते की जायचा विचार आहे, बघू कसा वेळ मिळतो त्याप्रमाणे, कारण ते शेवटी प्रत्येकाची पर्सनल गोष्ट असते ना, तुम्ही जाणार नाही जाणार आपण कसं विचारणार। पण ते नेहमी म्हणायचे, आता मुलीचा अभ्यास करून कंटाळा आला आहे, तर ते एखाद्या वेळेस मी जाण्याची शक्यता आहे। आणि एक 5-6 वर्ष 7-8 दिवसापूर्वीच मला समोरच्या दुकानात दूध आणताना मला दिसले होते। मी म्हटलं, काय मोने
आज दूध मला हां आता काय करणार आता आलो आहे कामावून येताना दूध आणायलाच पाहिजे असं मिश्किल सवाल मिश्किल सूरज, हे करायचे. अतिशय सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारख्या एका व्यक्तीची कथा या मित्राच्या तोंडातनं आपण ऐकलेली आहे, अतुल मोने यांच्या बाबतीतली. दरम्यान मोने यांच्या डोंबिवलीतल्या रहिवाशांशी सुद्धा बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. डोंबिवली में श्री राम अचल बिल्डिंग में अतुल मोने अपनी पत्नी और बच्चे के साथ रहते थे और कश्मीर अटैक में उनकी मौत हो गई. मैम थोड़ा सा आपसे बात करना चाहेंगे कि अतुल जी इसी बिल्डिंग में थे, आप कैसे जानते हैं उनको? वो मेरे कस्टमर थे, इधर कपड़ा डालते थे और कपड़ा ले जाते थे. हाँ. कैसा कौन कौन के परिवार में रहता था, क्या कुछ उनके उनकी औरत थी और उनकी बेटी थी और वो थे. अच्छा. 3 लोग रहते थे. सभी लोग कश्मीर गए थे घूमने के लिए? उनको संडे के जैसे छुट्टी हुआ था तो वो लोग घूमने के लिए जा रहे थे. अच्छा. हाँ, जैसे छुट्टी उट्टी रहता था तो कहीं कहीं अपना वो जाते थे घूमने. अच्छा, अक्सर ट्रिप के लिए बाहर जाते थे. हाँ, तो ये कश्मीर गए तो आपके पास कपड़े भी दिए होंगे, कपड़े आयरन करने के लिए वगैरह ऐसा कुछ? ये थे. बोले कि घूमने जाना है, मुझे अर्जेंट है, घूमने जाना है, मेरा कपड़ा रेडी करके दे दो. तो हम लोग अर्जेंट में उनका कपड़ा बना के दिए. हाँ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.